प्रबोधन काळातील पुणे प्रवचन 7वा उपदेश भाग पहिला यज्ञ व संस्कार विषयक। स्वामी दयानंद सरस्वती यांनी जाहिराती बरहुकूम बुधवार पेठेतील भिड्यांचे वाड्यात तारीख 20 माहे जुलै 1875 रोजी रात्री 8 वाजता यज्ञ व संस्कार या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा सारांश। ओम द्यौ शांतिरंतरिक्षं शांतिः पृथ्वी शांतिरापः शांतिरोषधयः शांतिः वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांति ब्रह्म शांतिः सर्वं शांतिः शांतिरेव शांति सामा शांतिरेधी। ही ऋचा म्हणून व्याख्यानास आरंभ केला। यज्ञ व संस्कार म्हणजे काय याचा विचार आज करणे आहे। प्रथम यज्ञाचा विचार करू। यज्ञ म्हणजे काय, यज्ञाची साधने कोणकोणती आहेत, त्याची कृती कशी आहे व त्याची फळे कोणती, हे प्रश्न उत्पन्न होतात। यांचे आम्ही आता उत्तर देतो। यज्ञ शब्दाचे 3 अर्थ आहेत। पहिला देवपूजा, दुसरा संगतीकरण, तिसरा दान। आता प्रथम देवपूजेविषयी विचार करू। नुसता देवपदाचा मूळ अर्थ द्योतक म्हणजे प्रकाश स्वरूप असा आहे आणि वेदमंत्रासही देव अशी संज्ञा देतात, कारण त्यांच्या योगाने विद्यांचे द्योतन म्हणजे प्रकाश होतो। यज्ञ हा कर्मकांडाचा विषय आहे। यज्ञामध्ये अग्निहोत्रापासून अश्वमेधापर्यंत यज्ञांचा समावेश होतो। देव शब्दाचा परमात्मा असाही अर्थ होतो, कारण त्याने वेदांचा म्हणजे ज्ञानाचा व सूर्यादी जड पदार्थांचा प्रकाश केला आहे। देव म्हणजे विद्वान असाही अर्थ होतो, कारण शतपथ ब्राह्मणामध्ये विद्वांसो वै देवाः असे आहे। पूजा शब्दाचा अर्थ सत्कार असा आहे। पितृभिर्भ्रातृभिश्चैता पतिर्भिर्देवरस्तथा पूज्या भूषयितव्याश्च बहुकल्याणमप्सुभिः। मनुस्मृती। पूजितो अतिथिः, पूजितो गुरुः इत्यादी। आता देवाची पूजा म्हणजे परमात्म्याचा सत्कार असा अर्थ होतो। चेतनावंत पदार्थाचा सत्कार संभवतो, जड पदार्थाचा म्हणजे मूर्तीचा सत्कार संभवत नाही। मुख्यत्वे वेदमंत्राच्या पठनाने ईश्वराचा सत्कार होतो। म्हणून प्राचीन आर्य लोकांनी होमाच्या ठायी मंत्रांची योजना केली आहे। तसेच यज्ञशाळा याला देवायतन किंवा देवालय असे नाव दिले आहे। तस्मात् सर्वगतं ब्रह्मनित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्। भगवद्गीता अध्याय 3 मंत्र 15। म्हणूनच ब्रह्मयज्ञ म्हणजे वेदाध्ययन हा 5 महायज्ञापैकी यज्ञ आहे। स्वाध्यायेनार्च एतर्षीन् होमैर्देवान् यथा विधी। मनुस्मृती अध्याय 3 श्लोक 81। यावरून अर्वाचीन देवालये म्हणजे देऊळ समजू नये, देवालय म्हणजे यज्ञशाळा होय। आता दुसरा अर्थ संगतीकरण म्हणजे अत्यंत प्रीतीपूर्वक प्रेमपूर्वक देवाचे ध्यान, देवाचा विचार तसेच सत्पुरुषांचा संग करणे यासही यज्ञ म्हणतात। आता तिसरा अर्थ दान। विद्यादानाशिवाय दुसरी दाने ती दाने नव्हेत।
विद्यादान मात्र दान आहे. अन्न वस्त्राधिक दाने विद्यादानास सहाय्य करतात, म्हणून त्यास दान अशी संज्ञा द्यावी. विद्यादान हे अक्षय दान आहे. आता यज्ञापासून काय फल होते याचा विचार करू. यज्ञाचा रूढ्यर्थ वेदीमध्ये काष्ट घृतादिकाचे दहन करणे असा आहे. आता यावरून काष्टादिक घृतादिक द्रव्ये उगीच अग्नीत का जाळावी अशी शंका उत्पन्न होते. या शंकेचे समाधान असे आहे की शतपथ ब्राह्मणात सांगितले आहे, यजनताये यज्ञो भवतीति. शतपथ ब्राह्मण. पुष्टी, वर्धन, सुगंध प्रसार व नैरोग्य हे 4 उपयोग होम म्हणजे हवन केल्यापासून होतात. हे उपयोग उपदिष्ट रीतीने होम झाला तरच होतात. म्हटले आहे की संस्कृतम हविही होतव्यमिती शेषः असे शतपथ ब्राह्मणात सांगितले आहे. योग्य रीतीने यथाविधी होम केला पाहिजे. एकदम खंडीभर घृत जाळून टाकले अथवा पळीपळीने खंडीभर घृत वर्षभर जाळीत बसले तरी होम होणार नाही. पुनरपी कोणी असे म्हणतात की होम म्हणजे देवतोद्देशक त्याग. देवयजन देशी येतात व सुगंध घेतात म्हणून होम करावा. हे म्हणणे अप्रशस्त आहे. देवलोकी सुगंध का कमी आहे म्हणून त्यास आपल्या क्षुद्र हविर्दव्याची अपेक्षा वाटते. तसेच श्राद्धादिकाचे ठायी पितृलोक येतात आणि जर त्यांना श्राद्धान्न आणि तर्पण जल मिळाले नाही तर ते तृषार्त होऊन उपाशी मरतील की काय? पितृलोकी सर्व दरिद्रता आहे की काय? या समजुती बरोबर नाहीत. देवलोकी पितृलोकी काही कमी नाही. होम हवन त्यांच्या उद्देशाने कर्तव्य नाही. सुवृष्टी व वायुशुद्धी होम हवनापासून होतात म्हणून होम करावा. सर्व प्रकारचे नैरोग्य व बुद्धी वैशद्य याला वायू व जल यांचा आधार आहे. दृष्टांत, पंढरपुरी आता मोठा महामारीचा झपाटा चालला आहे तर तेथला वायू बिघडला हेच त्या साथीचे कारण आहे. हरिद्वारचा एकदा मेळा झाला. तेथे वायू बिघडल्यामुळे हजारो माणसे मरण पावली. तरी ब्रह्मांडात संचार करणारा वायू हा जीवाचा हेतू आहे. अंतर्वायूने नीट व्यापार करावा म्हणून बाहेरचा ब्रह्मांड वायू शुद्ध पाहिजे. तर ब्रह्मांड वायू शुद्ध करण्याकरिता यज्ञकुंडी, घृत, कस्तुरी, केशर अशा द्रव्यांचे हवन केले पाहिजे. सुगंधी द्रव्याच्या दहनाने ब्रह्मांड वायूतील दुर्गंधाचा नाश होतो. या हवनाच्या योगाने जो सुगंधित वायू उत्पन्न होतो त्याच्या सुगंधापुढे वायूतील सर्व दुष्ट दोष नाहीसे होऊन नैरोग्य उत्पन्न होते. आता कोणी अर्वाचीन लोक अशी शंका घेतात की पदार्थांचे दहन झाले म्हणजे त्यांचे पृथक्करण होते व त्यांचे गुण नष्ट होतात. तेव्हा हवनापासून नैरोग्य कसे उत्पन्न होईल? यावर आमचे प्रथम उत्तर असे आहे की सर्व द्रव्यांच्या अंगी स्वाभाविक व संयोगजन्य असे 2 प्रकारचे गुण आहेत. त्यात स्वाभाविक गुणाचा नाश कधी होत नाही. संयोगजन्य गुणाच्या वियोगाने ऱ्हास होतो. जर स्वाभाविक गुण पदार्थात न मानले तर समुदायात गुण येणार कोठून? दृष्टांत, एका तिळाचे थोडेसे तरी तेल निघते म्हणून समुदायास्थित पुष्कळ तिळांचे तेल पुष्कळ निघते. एका जलपरमाणूमध्ये शीतता आहे म्हणजे परमाणू समुदाय रूप जलाचा शीतता स्वाभाविक धर्म आहे. सुगंधी पदार्थांचा सुगंध हा स्वाभाविक गुण आहे. तो दहनाने प्रसार पावतो.
त्यांचा नाश होत नाही. दुसरे, सुगंध जाळण्याने दुर्गंधीचा नाश होतो हे प्रत्यक्ष आहे. तिसरे, जेव्हा आम्ही अर्क काढतो तेव्हा जसे द्रव्य असेल तसे तद्गुण विशिष्ट अर्क निघतो. आता अर्क म्हणजे अस्वादी अत्तरादी द्रव्य होत. अग्निपरमाणूमध्ये जे गुण आहेत ते अग्नीचे परमाणू अत्यंत सूक्ष्म होऊन मेघमंडळापर्यंत विस्तीर्ण होतात व तेने करून वायुशुद्धी हा परिणाम घडतो. आता कोणी अशी शंका काढील की होम ही लहान कृती आहे, यापासून ब्रह्मांड वायू कसा शुद्ध होईल? समुद्रात एक चमचाभर कस्तुरी घातली तर सर्व समुद्र सुगंधी व शुद्ध होईल काय? याचे समाधान असे आहे की 100 घागरी सांभाऱ्यास थोड्याशा फोडणीने रुची येते, हे प्रत्यक्ष आहे. याची जशी उपपत्ती समजते तद्वतच हा प्रकार आहे. कोणी अशी शंका घेईल की होम करता येथे आणि अमेरिकेत त्याचा परिणाम कसा होईल? याचे समाधान असे आहे की वायूद्वारा शुद्धी सर्वत्र पसरावी असा वायूचा धर्म आहे. शिवाय सर्वांनी आपापल्या घरी आर्यसंमत रीतीने हवन केल्यास ही शंका संभवत नाही. पूर्वी आर्य लोकांचा असा सामाजिक नियम होता की प्रत्येक पुरुषाने प्रातःकाळी स्नान करून 12 आहुती द्याव्या. आता सकाळी जी मलमूत्रादिकांची दुर्गंधी उत्पन्न होते ती दुर्गंधी या प्रातःकाळच्या हवनाने दूर होत असे. तसेच सायंकाळी हवन केले म्हणजे सर्व दिवसभर असलेली जी दुर्गंधी तिचा नाश होऊन सर्व रात्रभर वायू निर्मळ व शुद्ध वाहत असे. प्राचीन आर्य लोक मोठे युक्तिवान होते, यात संशय नाही. पुन्हा अमावस्या व पूर्णमासी या दिवशी सर्व भरतखंडभर होम होत असत. तेने करून या भरतखंडी वायुशुद्धीची केवढी साधने उत्पन्न होत होती याचा विचार केला असता हा लहान प्रकार आहे असे कोणास वाटणार नाही. आता वायू शुद्ध असल्याने वृष्टीतील जलही शुद्ध असते. वृष्टीशी व वायूशी मोठा बळकट संबंध आहे व सर्व देशांतील जल वृष्टीपासून उत्पन्न होते. जल स्वच्छ व वायू स्वच्छ असल्याने वृक्षाचे फल, पुष्प, रस मोठे शुद्ध व पुष्टिकारक होतात. तसेच अन्नादी सारी द्रव्ये शुद्ध व पुष्टिकारक होतात. म्हणूनच शरीरास सुख होऊन शुद्ध अन्नापासून बळ उत्पन्न होते. प्राचीन आर्य लोकांच्या शौर्याचे वर्णन या प्रसंगी करण्याची गरज नाही. वायू व जल यातील दुर्गंधी नाश होऊन त्यांच्या अंगी शुद्धी व पुष्टीवर्धन हे गुणवर्धन झाल्याने सर्व चराचराला सुख होते. म्हणूनच म्हटले आहे की स्वर्गकामो यजेत सुखकाम इति शेषः. ऐतरेय शतपथ ब्राह्मण. होम हवनाने परमेश्वराची सेवा कशी घडते असे कोणी म्हणेल त्याने असा विचार करावा की सेवा म्हणजे प्रिय आचरण होय. परमेश्वराची सेवा त्यास जे प्रिय ते आचरण केल्याने तो न्यायी असल्यामुळे त्याच्याकडून योग्य प्रत्युपकार घडतो असा एक नियमच आहे. आता स्वर्ग म्हणजे सुखविशेष अथवा विद्या, नरक म्हणजे दुःखविशेष अथवा अविद्या. विद्या म्हणजे स्वर्गप्राप्तीचे बुद्धिवर्धन हे एक कारण आहे. बुद्धिवर्धनाला शारीरिक दृढता पाहिजे व शुद्ध वायू, शुद्ध जल व शुद्ध अन्न या वाचून शारीर दृढता कशी प्राप्त होणार? होम हवनाने वायू शुद्ध होऊन सुवृष्टी होते. तेने करून शरीर निरोगी व बुद्धी विशद होते. विद्या प्राप्त होते म्हणजे स्वर्गप्राप्ती, सुखप्राप्ती होते. कोणी अशी शंका घेईल की वायू शुद्ध्यर्थ जर हवन आहे तर त्यावेळी वेदमंत्राचे पठन कशास पाहिजे?
व होम करण्याविषयी अमक्याच रीतीने विटा असून अमक्याच तऱ्हेची वेदी बांधावी अशी विशेष योजना कशासाठी पाहिजे? या शंकेचे समाधान असे आहे की विशेष योजनेप्रमाणे कोणतीही गोष्ट केल्याशिवाय त्यापासून विशेष कार्य नियमित काळी प्राप्त होत नाही. तसे कच्च्या विटाची 4 अंगुळ खोल व 16 अंगुळे उंच अशी गणित प्रमाणाने वेदी बांधून त्यात नियमित प्रमाणाचा चमस घेऊन प्रमाणाने घृताधिकाचे हवन केले असता अल्पव्ययात अतिशय उष्णता उत्पन्न होते व उष्णतेच्या योगाने वायू शुद्ध होऊन जलपरमाणू वायूमध्ये उडून जातात व या उष्णतेच्या योगाने वायूचे घर्षण होऊन विद्युत उत्पन्न होते व मेघमंडळात घडघडादी आवाज उत्पन्न होतात. अशा प्रकारे हवनाच्या विशेष योजनेच्या योगाने विशेष उष्णता उत्पन्न होऊन विशेष वृष्टी उत्पन्न होते. आता घडघडाट म्हणजे इंद्र वज्र संघात जन्य शब्द असे वर्णन केले आहे. याचा खरा अर्थ असा आहे की इंद्र म्हणजे सूर्य. सूर्याच्या उष्णतेच्या योगाने विद्युत व मेघगर्जनादी कार्ये होतात. कोणी म्हणतात की इंद्र आपल्या वज्राने बळीला मारतो. ही गोष्ट खोटी आहे. बळी पाताळात राज्य करतो. पाताळ म्हणजे अमेरिका देश. त्या अमेरिकेत बळी आता आहे कोठे? तसेच वेदीची एखादी वीट वाकडी बसली की यजमान मरतो हे म्हणणेही अप्रशस्त आहे. हा सर्व अर्वाचीन लोकांचा मतलब सिंधूतील घोटाळा आहे. ते म्हणतात की आम्ही सांगू ते ऐका, शंका काढू नका. शंका काढली की तुम्ही नास्तिक झाला असे आम्ही ठरवू. आता होमकाळी वेदपठन कशाला असे विचारले आहे. त्याचे उत्तर असे आहे की 2 कर्मे एकदम होत असता ती करावी असे उद्देशून प्राचीन आर्य लोकांनी हात होमादिक द्रव्याचे व्यवस्था करण्यात गुंतले असता तोंड रिकामे राहू नये. परमेश्वराचा स्तुतिपाठ तोंडाने चालावा म्हणून पूर्वीचे ऋषी वेदमंत्र म्हणत होते व ब्राह्मण लोकांनी तोंडपाठ वेद आजपर्यंत केले म्हणूनच वेदविद्या अजून राहिली आहे. आणखी वेदपाठ म्हटल्याने ईश्वराची भक्ती होत होती. त्यापासून विचारशक्ती उत्पन्न होत होती. दुसरा असा विचार आहे की जो हाताने प्रयोग होतो त्याचे जे मंत्र यावेळी म्हटले जातात त्याशी काही संबंध नसतो. यावरून मंत्रोच्चार कर्माच्या उद्देशाने होत नाही. परमेश्वराची स्तुती तोंडाने चालावी हाच प्रधान उद्देश आहे. याप्रमाणे कर्मकांड केवळ निष्फळ नाही असतो. कोणी अशी शंका घेईल की वेदांत बिभत्स कथा का आहेत? उत्तर: वेदांत बिभत्स कथा नाहीत. अशा कथा आहेत असे अर्वाचीन महेधर आदी भाष्यकार दर्शवितात. तो दोष वेदाकडे नाही, भाष्यकाराच्या बिभत्स बुद्धीचा दोष आहे. दृष्टांत: सवाष्णीने विधवेला केले नमन. तिने काय आशीर्वाद दिला की माझ्यासारखी तूही हो. असे आपमतलबी लोकांनी हवे तसे वेदातले अर्थ काढले आहेत. शतपथ ब्राह्मण पहा, श्रीर्वा राजसाग्रमित्यादी. आता कोणी असे म्हणेल की अश्वमेधामध्ये घोड्याच्या शिश्नाचा संस्कार यजमानाच्या स्त्रीच्या संबंधाने सांगितला आहे. त्यास असा प्रकार वेदात मुळीच उपदिष्ट नाही. या संबंधाने जो बिभत्स प्रकार लिहिला आहे तो आपल्याच्याने वाचवत नाही. ओकारी येते, तथापि असा बिभत्सपणा प्रचारात आला नव्हता असे म्हणवत नाही. कारण पद्धती निरूपक ग्रंथात ही गोष्ट सापडते. 2500 वर्षापूर्वी बौद्ध म्हणजे चार्वाक लोकांनी जे ग्रंथ केले त्यात अशा गोष्टीला उद्देशून ब्राह्मणांची निंदा केली आहे. आता कोणी अशी शंका करील की ही बिभत्स कथा आहे तरी काय?
अश्वाला फिरवित होते व सार्वभौम राजे वैर उत्पन्न करीत होते, हे काय? यास आमचे समाधान असे आहे. शतपथात लिहिले आहे की अग्निर्वा अश्वः आज्यम मेघः. अश्वमेध म्हणजे अग्नीत घृत घालणे. तसेच ग्रंथ साहचर्याकडे लक्ष दिले असता हरिश्चंद्र, शुनशेफ इत्यादी गोष्टींचा निर्वाह होतो. आता केनोपनिषदात एक यक्षाची गोष्ट आहे. यक्षाने अग्नीपुढे एक तृण टाकले आणि अग्नीस विचारले की ही तृणाची काडी तू जाळ. अग्नीच्याने ती काडी जळेना. पुढे वायूस विचारले की ही तृणाची काडी उडव. वायूच्याने ती उडवली गेली नाही. असे सांगून जी हैमवती ब्रह्मविद्या तिचे महात्म्य दर्शविले आहे. यज्ञात मांस खाणे हे भारूड अर्वाचीन पंडितांनी माजविले आहे. कोणी कोणी व्यभिचाराविषयी अशाच कोट्या काढतात. म्हणतात की इंद्रापाशी मेनकादी अप्सरा नाहीत का? आम्ही रोख पैसा टाकून बाजारात माल विकत घेतो, यात दोष काय? हे असे भाषण तुम्हास प्रशस्त वाटते काय? असतो. पुरुषमेधाचा थोडासा विचार करू. यजुर्वेदातील हा मंत्र पहा. ओम विश्वानि देव सवितरदुरितानि परासुव यद्भद्रं तन्न आसुव. यजुर्वेद अध्याय 30 मंत्र 3. होम देवाचा आणि मांस पशुचे, मनुष्याचीही व्यवस्था खाशी आहे की नाही? अशी व्यवस्था परमेश्वर करील असे आम्हास वाटत नाही. परमेश्वराच्या व्यवस्थेत असा अन्याय नाही व असा निष्कारण हानीचा व्ययही नाही. पहा, एक गायीसारखा पशु खाण्याकरिता किंवा यज्ञाकरिता मारल्याने किती हानी होते. एक गाय 4 शेर दूध देते. हे दूध आटवून क्षीर केली असता पौष्टिकारक असे अन्न निदान 4 जणांचे तरी होते. म्हणजे सकाळ संध्याकाळचे दूध मिळून 8 मनुष्यांचे पोषण होते. आता 10 महिने गायीने दूध दिले तर निदान 2400 लोकांचे त्या गायीच्या एका वेतात पोषण होईल. अशी 8 वेते धरली तर 19,200 लोकांचे पोषण होईल. तीच गाय जर मारून खाल्ली तर 25-30 मनुष्यांची एक वेळची मौज होते. यावरून युक्तीच्या रीतीने मांसभक्षण ठीक नव्हे. असतो, अलीकडे मांसाहारी लोकांनी राज्यबळाच्या आधारे इतका झपाटा लावला आहे की गुरेढोरे नाहीशी होत चालली. 5 रुपयांच्या बैलास 25 रुपये पडू लागले आहेत आणि गरीब लोकांस दूध तूप मिळण्याची मुश्किल होत चालली आहे. ज्या देशात मांस बिलकुल खात नाहीत त्या देशात दुधातुपाची समृद्धी असते. असतो, एवढ्या वेळपर्यंत होमात पशु न मारण्याविषयी युक्तीचा व शास्त्रार्थाचा विचार केला. आता केव्हा केव्हा होमात पशु मारित होते, हे कसे, या शंकेचा विचार करू. होम 2 प्रकारचे आहेत. एक राजधर्म संबंधी व दुसरा सामाजिक. इतका वेळ सामाजिक होमाचे निरूपण झाले. आता राजधर्मासंबंधी जो होम, याची व्यवस्था वेगळीच आहे. त्यात पशुला मारण्याची काय प्रतिष्ठा? मनुष्याला देखील मारावे लागते. युद्धप्रसंगी हजारो मनुष्यांचा प्राण घेणे हे राजधर्म विहित आहे. मृगादिकासारखी जनावरे शेतांची खराबी करतात म्हणून त्यांचा प्राण घेणे हे ठीक. जांगल पशुला मारणे हे अवश्य आहे. परंतु सर्व होम प्रसंगी मांसाहार आणणे हे सर्वथैव अयोग्य आहे. कोण्याही प्राण्याला पीडा देणे हे धर्मविहित कसे होईल? त्यात बांधून बुक्क्यांचा मार देऊन जीव घेणे हा ईश्वर प्रणित व्यवहार कधी होणार नाही. आता यज्ञाविषयी अधिकार कोणाचा, अशी शंका होईल. तर यज्ञाविषयी
कर्मकांडी ज्यांची प्रवृत्ती आहे त्यास मात्र अधिकार आहे. कर्माने विचारशक्ती थोडी थोडी जागृत होते. उपासनेने विचाराच्या अंगी निर्मलता उत्पन्न होते. मग ज्ञानाच्या अंगी विचार, दृढता व पक्वता येतात व ज्ञानमार्गाचा तो अधिकारी होतो. आता होमाविषयी किरकोळ शंकांचा थोडासा विचार करतो. राजनियमाने आताशा गाव स्वच्छ राहते, मग होम कशाला असे कोणी म्हणेल त्यास उत्तर, आम्ही गृहे स्वच्छ केल्या वाचून गाव स्वच्छ कसे राहणार व गावाबाहेरची घाण कशी जाणार. दुसरी अशी शंका की आगगाडीत व स्वयंपाकघरात धूर पुष्कळ होतो, मग पुष्कळ वृष्टी व्हावी, होम कशाला केला पाहिजे. यास आमचे म्हणणे असे आहे की हा धूर दुर्गंध व दूषित असतो, येणेकरून वायू शुद्ध होत नाही. अलीकडे होम कमी झाल्यामुळे वारंवार वायू बिघडत आहे. वारंवार चमत्कारिक रोग उत्पन्न होत आहेत. क्रमशः